स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आरपी मराठी स्टोरीजमध्ये. हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रात्रीच्या शांततेत अचानक खाली कुठेतरी आवाज आला. वेनेसी दचकली. ती हळूच उठली आणि दरवाजाकडे चालू लागली. या वेळेला कोण आवाज करतंय? भूत वगैरे तर नाही ना? अरे देवा, खरंच भूत असलं तर? मला खाल्लं तर? अरे बापरे. ती घाबरून परत बेडवर उडी मारते आणि पूर्ण ब्लँकेटमध्ये स्वतःला झाकून घेते. पुढच्या सकाळी ती उठते, गरम पाण्याने अंघोळ करते आणि हळूहळू हॉलकडे येते. वेनेसा म्हणते, इथे काही भूत नाही ना? ती हळूच किचनमध्ये डोकावते. वेनेसा म्हणते, हॅलो मिस्टर अँड मिसेस भूत, तुम्ही आहात का इथे? पण कुणीच नसतं. ती हलकासा निश्वास टाकते आणि कॉफी बनवायला सुरुवात करते. दरम्यान विहान राठोड आधीच तयार होऊन बसलेला असतो. नेहमीप्रमाणे त्याचा ऑफिसचा सूट हिरवा आणि काळ्या रंगाचा खूप स्टायलिश दिसत होता. तो सोफ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होता. वेनेसा निळ्या रंगाच्या फुल स्लीव्ह सूटमध्ये मोकळे केस सोडून त्याच्याकडे येते आणि कॉफी पुढे करते. विहान म्हणतो, नको थँक्स. वेनेसा म्हणते, एकदा ट्राय करा ना. विहान अनिच्छेने कप घेतो, एक घोट घेतो आणि लगेच थुंकून टाकतो. वेनेसा म्हणते, काय झालं? विहान रागात म्हणतो, तुला कॉफी बनवता येत नाही का? तो ओरडतो. ती घाबरून मागे सरकते. वेनेसा म्हणते, मी नेहमी चांगली कॉफी बनवते, यात काय झालं? विहान म्हणतो, साखरेऐवजी तू मीठ टाकला आहेस. तो पुन्हा ओरडतो. वेनेसा म्हणते, मला वाटलं साखर पावडर आहे. सॉरी, मला खरंच माफ करा. ती कप घेऊन परत किचनमध्ये जाते, पुन्हा कॉफी बनवते आणि आणते. विहान म्हणतो, मी सांगितलं ना नको. वेनेसा म्हणते, प्लीज, ही चांगली आहे, एकदा ट्राय करा. विहान चिडून उठतो. त्याच्या अचानक हालचालीने वेनेसा घाबरते. तिच्या हातातून कप खाली पडतो आणि फुटतो. विहान कडक आवाजात म्हणतो, तू तोडला का? वेनेसा घाबरून म्हणते, मी मुद्दाम नाही केलं, खरंच नाही. विहान पुन्हा ओरडणार इतक्यात त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवतात की ती अगदी तुझ्या आईसारखी आहे, तिच्यावर कधीही आवाज चढवू नकोस. तो स्वतःचा राग आवरतो. ठीक आहे, तिथे बस, मी कुणाला साफ करायला सांगतो. ती म्हणते, मी खरंच मुद्दाम नाही केलं, सॉरी. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. विहान सौम्यपणे म्हणतो, अशा छोट्या गोष्टीसाठी रडायचं काय आहे? जा बस तिकडे. वेनेसा शांतपणे सोफ्यावर बसते. नौकर येऊन काच साफ करतात. ती डोळे बंद करून बसलेली असते, हात एकमेकात घट्ट पकडलेले. विहान तिला उठवायला जातो. वेनेसा, ती डोळे उघडते आणि पुन्हा माफी मागते. विहान म्हणतो, इतक्या वेळा माफी मागायची गरज नाही, मला ऑफिसला उशीर होतोय, मी निघतो. वेनेसा म्हणते, मी पण येते. दोघेही आपापल्या गाड्या घेऊन निघतात. विहान त्याच्या कंपनीत आणि वेनेसा तिच्या ऑफिसमध्ये. वेनेसा तिच्या कॅबिनमध्ये बसलेली असते, नवीन ड्रेससाठी मॉडेल निवडण्याचा विचार करत. वेनेसा म्हणते, हा ड्रेस खास आहे, एकदा मॉडेल ठरली की काम सुरू करता येईल. ती पुन्हा तिच्या कामात गुंतून जाते, पण मनात सकाळची घटना अजूनही कुठेतरी टोचतच असते. वेनेसा तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. काही वेळाने तिने तिच्या ड्रेससाठी मॉडेल निवडली. ती तिची कॉलेजमधली मैत्रीण होती. तिने लगेच तिला फोन करून ऑफिसमध्ये बोलावलं. 1 तासानंतर ती मुलगी ऑफिसमध्ये आली. तिचं नाव होतं ईशा. वेनेसा म्हणते, हॅलो ईशा. ईशा म्हणते, हॅलो वेनेसा. वेनेसा म्हणते, आशा करते तू ठीक असशील. खरं म्हणजे मला माझ्या नवीन ड्रेस डिझाईनसाठी तुला मॉडेल बनवायचं आहे. ड्रेस थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणून मला वाटलं प्रोफेशनल मॉडेलच त्याला योग्य न्याय देईल. ईशा म्हणते, वा, मला निवडल्याबद्दल धन्यवाद. मला नक्कीच तुझ्यासाठी मॉडेल व्हायला आवडेल. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वेनेसा म्हणते, थँक्यू. चल मी तुला डिझाईन दाखवते. ईशा म्हणते, हो. वेनेसा तिला तिच्या स्केचेस आणि डिझाईन्स दाखवते. ईशा म्हणते, वा, किती सुंदर आहे हे, खरंच अप्रतिम. वेनेसा म्हणते, थँक्यू. मग मी या ड्रेसवर काम सुरू करते. ईशा म्हणते, हो नक्कीच. वेनेसा म्हणते, आपल्याला काही क्लायंट्स भेटणार आहेत जे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, आधी त्यांना भेटून डिझाईन करूया का? ईशा म्हणते, हो चालेल. पण वेनेसा, तू अजूनही फुल स्लीव्स का घालतेस? हे ऐकताच वेनेसाच्या चेहऱ्यावरचं हास्य मंदावलं. वेनेसा म्हणते, ईशा म्हणजे
ईशा म्हणते, मला वाटलं तू त्या घरातून बाहेर पडलीस. ते खरं नव्हतं का? व्हेनेसा म्हणते, नाही, मी आता लग्न केलं आहे. ईशा म्हणते, ओह हो, मी तुझ्या लग्नाला येऊ शकले नाही. मला फॅशन शो होता. तू विहान राठोडशी लग्न केलं ना? व्हेनेसा म्हणते, हो. ईशा म्हणते, व्हेनेसा, मी ऐकलं आहे तो थोडा रागीट आहे. तू ठीक आहेस ना त्याच्यासोबत? व्हेनेसा हसत पण थोडं दडपून म्हणते, असं काही नाही. तो अजिबात वाईट नाही. खरं तर तो खूप चांगला आहे. कमीत कमी तो मला अपमानित तरी करत नाही. ईशा म्हणते, ठीक आहे. तू खुश असशील तर मला काही प्रॉब्लेम नाही. व्हेनेसा म्हणते, माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. ईशा म्हणते, अगं काही नाही. चल जाऊया. व्हेनेसा म्हणते, हो. 2 तासांनी मीटिंग संपली. व्हेनेसा पुन्हा ऑफिसमध्ये येऊन ड्रेसवर काम करू लागली. तिच्या कंपनीची एक खासियत होती की प्रत्येक नवीन ड्रेस ती स्वतःच्या हातांनी तयार करायची. नंतर तो मशीनकडे दिला जायचा. ती मोती आणि स्टोन्स लावण्यात इतकी गुंतली होती की वेळ कधी गेला कळलंच नाही. रात्र झाली होती. सगळे कर्मचारी घरी गेले होते. पण ती अजूनही कामात मग्न होती. ती इतकी कामात हरवली होती की तिला आठवलंच नाही ती आता एकटी राहत नाही. तिचं लग्न झालं आहे. तिला घरी जाऊन तिच्या नवऱ्यासाठी जेवण बनवायला हवं. कारण समाजाने तिला तेच शिकवलं होतं की ही बायकोची जबाबदारी आहे. अचानक तिला वेळेचं भान आलं. व्हेनेसा म्हणते, अरे देवा. ती घाईघाईने ड्रेस बॅगेत ठेवते, कारची चावी घेते आणि ऑफिसमधून बाहेर पडते. पण कार सुरू होत नाही. ती पाहते फ्युएल संपलं होतं. व्हेनेसा म्हणते, शिट, आता मी घरी कशी जाणार? ती कारमधून उतरते. कुणाला फोनही करू शकत नाही. तिच्याकडे विहानचा नंबरही नव्हता. ती हळूच बस स्टॉपकडे चालू लागते. बस नुकतीच निघून गेली होती. पुढची बस यायला अर्धा तास होता. व्हेनेसा म्हणते, मी उशीर करणार. विहान काय विचार करेल माझ्याबद्दल? माझ्याकडे त्याचा नंबरही नाही. मला घ्यायला हवा होता. ती बस स्टॉपवर उभी राहते, डोका हातात धरून. अचानक तिच्यासमोर एक कार येऊन थांबते. ती वर बघते. कारमध्ये काही अनोळखी मुलं बसलेली असतात. ती मुलं हसत म्हणतात, राईड हवी आहे का बेबी? त्या मुलांनी हसत पुन्हा विचारलं, राईड हवी आहे का बेबी? व्हेनेसा म्हणते, नको, तुम्ही इथून निघा. ते मुलं अजून चिडवायला लागले, अगं इथे थंडी वाजते, आमच्यासोबत आलीस तर ऊब मिळेल. व्हेनेसा म्हणते, नको धन्यवाद, कृपया निघा. तू एक चांगली संधी मिस करते आहेस बेबी. व्हेनेसा काहीच बोलली नाही. तिने नजर दुसरीकडे वळवली. ते मुलं काही वेळ तिच्या समोरच गाडी थांबवून उभी राहिली. बोलायचा प्रयत्न करत राहिली पण व्हेनेसाने पूर्ण दुर्लक्ष केलं. तरीही ते गेले नाहीत. थोड्याच वेळात बस आली. व्हेनेसा पटकन बसमध्ये चढली आणि खिडकीजवळच्या सीटवर बसली. ती मुलंही बसमध्ये चढली पण पुढे निघाली. व्हेनेसा शांतपणे बाहेर पाहत बसली होती. अचानक बस थांबली. व्हेनेसा म्हणते, काय झालं? एक प्रवासी बसमध्ये चढला. त्याने मास्क आणि हुडी घातली होती. तो सरळ येऊन तिच्या शेजारी बसला. व्हेनेसा म्हणते, एक्सक्यूज मी. तो माणूस हळूच मास्क काढतो. तो विहान राठोड होता. व्हेनेसा म्हणते, विहान? विहान म्हणतो, हो मीच. तुझी कार कुठे आहे? व्हेनेसा म्हणते, फ्युएल संपलं. विहान म्हणतो, तू मला फोन करू शकली असतीस. व्हेनेसा म्हणते, माझ्याकडे तुमचा नंबर नाही. विहान म्हणतो, ठीक आहे. ते मुलं कोण आहेत? व्हेनेसा म्हणते, माहीत नाही. ते मला फॉलो करतात. काही कामाचे नाहीत, सोडा त्यांना. विहानने त्या मुलांकडे कटाक्ष टाकला. थंड वारा व्यसनाच्या गालांना स्पर्श करत होता. तिचे केस हवेत हलकेच उडत होते. ती खिडकी बाहेर बघत होती आणि विहान तिच्याकडे. 4 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्याच्या मनात एक वेगळी शांतता आणि आनंद जाणवला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. थोड्या वेळाने दोघं बसमधून उतरले आणि घरी जायला निघाले. पण ती मुलं अजूनही त्यांचा पाठलाग करत होती. काही अंतर चालल्यानंतर ती मुलं त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आमच्यासोबत नाही येणार पण याच्यासोबत जातेस. हे बरोबर नाही बेबी. व्हेनेसा काहीच बोलली नाही. ती फक्त चालत राहिली. पण विहान थांबला. व्हेनेसा म्हणते, चल ना विहान. पण विहान त्या मुलांकडे चालत गेला आणि त्यांना जोरात मारायला सुरुवात केली. तो प्रत्येकाला ठोकत होता, लाथा घालत होता. विहान रागात म्हणतो, पुन्हा कधीही कोणत्याही मुलीचा पाठलाग केला तर जिवंत सोडणार नाही. ती मुलं घाबरून तिथून पळून गेली. विहान आणि व्हेनेसा पुन्हा शांतपणे घरी चालत गेले. थोड्या वेळाने ते घरी पोहोचले. व्हेनेसा लगेच किचनकडे धावली. विहान डायनिंग टेबलवर बसला. विहान म्हणतो, काय करतेस? व्हेनेसा म्हणते, अर्धा तास द्या.
मी जेवण बनवते. विहान म्हणतो, जेवण आधीच तयार आहे. वेनेसा म्हणते, काय? ती आश्चर्याने डायनिंग टेबलकडे येते. वेनेसा म्हणते, तुम्ही तुम्ही बनवलं? विहान म्हणतो, हो. का? वेनेसा म्हणते, नाही, काही नाही. ती हळूच बसते. दोघं जेवायला लागतात. विहान शांतपणे खात होता, पण वेनेसाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिच्या ताटात पडत होते ते विहानने पाहिलं. विहान म्हणतो, काय झालं? रडतेस का? वेनेसा डोकं हलवून नाही म्हणते आणि पटकन अश्रू पुसते. विहान म्हणतो, तू ठीक आहेस ना? वेनेसा म्हणते, हो, मी ठीक आहे. विहान म्हणतो, ठीक. एक विचारू का? वेनेसा म्हणते, हो, विचारा. विहान म्हणतो, तुझ्या बाजूने लग्नाला कोणीच का आलं नव्हतं? क्षणभर शांतता पसरली. वेनेसा म्हणते, खरं म्हणजे ते सगळे त्या दिवशी बिझी होते. विहान म्हणतो, बिझी? ओह. वेनेसा म्हणते, हो. ती जेवण संपवते, भांडी धुते आणि मग तिच्या रूममध्ये जाते. ती पुन्हा ड्रेस डिझाईन करण्यात गुंतते आणि विहान थकून शांतपणे झोपून जातो. पुढच्या दिवशी विहान राठोड उठला, ऑफिससाठी तयार झाला आणि वेनेसा आधीच किचनमध्ये नाश्ता बनवत होती. इतक्यात मीरा घरात आली. विहान म्हणतो, तू इथे काय करतेस? मीरा म्हणते, मी इथे काय येऊ नये? वेनेसा म्हणते, या आत आंटी. मीरा म्हणते, आंटी नाही, मला आई म्हण. वेनेसा म्हणते, हो आई, या बसा. मीरा म्हणते, तू नाश्ता बनवतेस? विहान, तू का नाही बनवत? विहान म्हणतो, काल रात्री मी बनवलं होतं. मीरा म्हणते, ओह, म्हणजे आज वेनेसाची टर्न. छान आहे, पण आधी सांग मी का आले आहे? विहान म्हणतो, हो, आधी ते सांग. मीरा म्हणते, तुम्हा दोघांना आज आजी आजोबांना भेटायला जायचं आहे, विसरलात का? विहान म्हणतो, माझ्याकडे वेळ नाही त्यासाठी. मीरा म्हणते, जायलाच हवं, ही परंपरा आहे. विहान म्हणतो, कसली परंपरा आहे ही, मला काही कळत नाही. मीरा म्हणते, विहान, तुला जायलाच लागेल, मी सांगतेय. विहान म्हणतो, नाही, मी नाही जाणार. मीरा म्हणते, विहान. विहान म्हणतो, काय? मी नाही म्हटलं ना, मला महत्त्वाची मीटिंग आहे, बिझनेस आणि काही क्लायंट्स, मला निघावं लागेल. तो बॅग घेतो आणि निघायला लागतो. वेनेसा म्हणते, कृपया नाश्ता तरी करून जा. विहान म्हणतो, नको. तो मागे न पाहता निघून जातो. मीरा म्हणते, तो खूप बदललाय. तीही रागाने निघून जाते. वेनेसा नाश्ता बनवणं थांबवते आणि घरीच बसून पुन्हा ड्रेस डिझाईन करायला लागते. ती ड्रेसच्या कडांना शिवत होती. जवळजवळ सगळं काम पूर्ण झालं होतं. तिला नेहमी काम लवकर पूर्ण करण्याची सवय होती. वेनेसा म्हणते, जसं अपेक्षित होतं तसंच दिसतंय. इतक्यात तिचा फोन वाजतो. आज सकाळीच तिचा आणि विहानचा नंबर एक्सचेंज झाला होता. वेनेसा म्हणते, हॅलो. विहान म्हणतो, हो, मी बोलतोय. आज रात्री आपल्याला अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे. बरोबर 8:30ला तयार राहा. तुझ्या बाजूनेही इन्व्हिटेशन आलं आहे. वेनेसा म्हणते, ठीक आहे. तो फोन ठेवतो. वेनेसा काही बदल करून ड्रेस घेते आणि संध्याकाळी 7 वाजता ऑफिसला पोहोचते. ती तिच्या कॅबिनमध्ये बसून लॅपटॉपवर प्रेझेंटेशन तयार करत होती. तेवढ्यात अचानक 2 बायका, एक सुमारे 50 वर्षांची आणि एक 20-22 वर्षांची, तिच्या ऑफिसमध्ये घुसतात. वेनेसा घाबरून त्यांच्याकडे बघते. वेनेसा म्हणते, तुम्ही इथे काय करताय? 50 वर्षांची ती बाई रागात बोलते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय लग्न केलंस? स्वतःचे निर्णय घेतेस, हरामखोर मुलगी. तरुण मुलगी बोलते, आणि इतक्या देखण्या मुलाशी लग्न? त्याने तुला कसं स्वीकारलं? तुझ्यासारख्या चेहऱ्याला तो कसा मिळाला? मूर्ख आहेस तू. वेनेसा म्हणते, बस करा दोघींनी, खूप ऐकलं मी, थांबा आता. 50 वर्षांची ती बाई म्हणते, माझ्याशी आवाज चढवतेस? ती जोरात वेनेसाला थप्पड मारते. वेनेसा खाली पडते. वेनेसाच्या डोळ्यात अश्रू येतात. आणखी किती आयुष्य खराब करणार आहात माझं? किती? आधी आईला मारलं, मग बाबांना माझ्यापासून दूर केलं आणि मला त्रास दिला. अजून किती वेदना द्यायच्या आहेत तुम्हाला? मारिया. त्या दोघी म्हणजेच तिच्या स्वतःच्या घरच्याच मारिया आणि सीमा. सीमा, आई हिने तुला नावाने हाक मारली. इतकं मार तिला की पुन्हा कधी आनंदाचं स्वप्नही पाहणार नाही. मारिया संतापाने वेनेसाला मारू लागते. सीमा तिचे हात पायाने दाबून ठेवते. मारिया निर्दयीपणे तिला मारत राहते. वेनेसाच्या अंगातून रक्त वाहू लागतं. वेनेसा रडत विनवणी करत होती, कृपया थांबा, मला सोडा. पण त्यांच्या डोळ्यात अजिबात दया नव्हती. वेनेसा रडत विनवणी करत म्हणते, कृपया मला सोडा. तिने डोळ्यात पाणी आणून तिच्या सावत्र आईकडे पाहिलं.
तेवढ्यात मागून एक कडक आवाज आला, तिला सोडा आत्ता. मारिया आणि सीमा दोघेही वळून पाहतात तो विहान राठोड होता. विहान म्हणतो, मी सांगितलं ना तिला सोडा. तो अक्षरशः ओरडला. सीमाने लगेच तिच्या हातांवरचा पाय काढला, पण मारिया अजूनही वेनेसाचे केस घट्ट पकडून होती. वेनेसाच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. डोळ्यांत अश्रू घेऊन तिने विहानकडे पाहिलं. तो पाहून विहानचा राग अनावर झाला. तो पुढे गेला आणि सीमाला जोरात ढकललं. ती खाली पडली. मारिया म्हणते, माझ्या मुलीवर हात टाकायची हिंमत कशी झाली तुझी? ती त्याला थप्पड मारायला पुढे येते, पण विहान तिचा गळा पकडतो आणि घट्ट दाबतो. तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागतो. विहान रागाने म्हणतो, आणि ती माझी बायको आहे. तिच्यावर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली? माझी बायको, हे शब्द वेनेसाच्या कानात घुमू लागले. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. विहानने तिला उचलून खुर्चीवर बसवलं. विहान म्हणतो, ठीक आहे, इथे बस. आणि तुम्ही दोघी पुन्हा इथे दिसलात तर जिवंत सोडणार नाही. मारिया आणि सीमा अपमानित होऊन तिथून निघून गेल्या. विहान म्हणतो, तू ठीक आहेस ना? वेनेसा म्हणते, हो. तो फर्स्ट एड बॉक्स आणतो. विहान म्हणतो, हे घे, मला हे सगळं नीट करता येत नाही. वेनेसाने मान हलवली आणि औषध लावायला लागली. वेनेसा म्हणते, पण तुम्ही इथे कसे आलात? विहान म्हणतो, 7:30 वाजलेत. आपल्याला अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे. विसरलीस का? वेनेसा म्हणते, ओह सॉरी, मी विसरले. विहान म्हणतो, ठीक आहे, आधी घरी जाऊया. विहानच्या मनात विचार चालू होते. मी आत्ता तिला माझी बायको म्हटलं? नाही, असं कसं होईल? मी तिला बायको म्हणून मान्य करू शकत नाही. ती फक्त एक सामान्य मुलगी आहे, माझ्यासाठी कोणीच नाही. मी तिची काळजी का घेतोय? तिच्याबद्दल सहानुभूती का वाटतेय? ती माझी कोण आहे? कोणीच नाही. हो, ती माझ्यासाठी कोणीच नाही. विहान स्वतःला सावर, जास्त विचार करू नको. दोघं घरी परत आले. वेनेसा आणि विहान दोघंही तयार व्हायला लागले. वेनेसाने लाल रंगाचा फुल स्लीव्ज गाऊन घातला होता. केस सुंदर बनमध्ये बांधले होते. मोत्याचे दागिने घातले होते, सोबत गोल्डन हिल्स. ती खूपच सुंदर दिसत होती. विहानने काळ्या रंगाचा 3 पीस सूट, काळी टाय आणि सिल्वर वॉच घातली होती. काळे चमकदार शूज घालून तोही तयार झाला. तो आधीच गाडीत बसून वाट पाहत होता. वेनेसा येऊन त्याच्या बाजूला बसली. विहान तिच्याकडे पाहत राहिला. वेनेसा म्हणते, सगळं ठीक आहे ना? विहान म्हणतो, हो. चल जाऊया. तो गाडी चालवायला लागला. वेनेसा म्हणते, सगळं ठीक आहे ना? विहान म्हणतो, हो. चल जाऊया. तो गाडी चालवायला लागला. वेनेसा म्हणते, मला बोर होतंय. काही गाणं आहे का? विहान म्हणतो, नाही. वेनेसा म्हणते, तुम्ही खूप बोरिंग आहात. विहान शांत राहिला, काहीच बोलला नाही. मग वेनेसाने तिच्या फोनवर गाणी लावली. ती सगळी आनंदी गाणी होती आणि ती त्यात पूर्णपणे रमली होती. ती लहान मुलासारखी गाण्याचे शब्द गात होती, अगदी उत्साहाने. तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून विहान नकळत हसला. त्याला तिचं ते बालिश वागणं खूप आवडलं. वेनेसा त्याच्याकडे बघत हसली. वेनेसा म्हणते, वा, तुम्ही हसताही? विहान म्हणतो, असं का विचारतेस? वेनेसा म्हणते, कारण आपल्या लग्नात सुद्धा तुम्ही हसला नाहीत. विहान म्हणतो, ओह हो. वेनेसा म्हणते, कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? विहान म्हणतो, हां, मला गाणी आवडत नाहीत. वेनेसा म्हणते, काय? खरंच तुम्हाला गाणी आवडत नाहीत? अरे असं कसं? विहान म्हणतो, काय? वेनेसा म्हणते, तुम्ही माणसासारखं वागतच नाही. गाणी आवडत नाहीत, बोलत नाही, हसत नाही. तुमच्यासारखा माणूस मी पहिल्यांदाच पाहिलाय. विहान म्हणतो, ओह ठीक आहे, आपण पोहोचलो. वेनेसा म्हणते, सरळ सांगू शकता ना, मला गप्प बसायला सांगायचंय. मला काही वाईट वाटणार नाही. विहान म्हणतो, ठीक आहे मग, गप्प बस. वेनेसा नाराज होऊन म्हणते, इतकं सरळ सांगायची गरज नव्हती. विहान म्हणतो, तूच म्हणाली होतीस. वेनेसा म्हणते, म्हणजे तुम्ही असं थेट बोलणार? वाईट सवय आहे ही, वाईट माणूस. ती ओठ फुगवून दुसरीकडे बघू लागली. विहान म्हणतो, निश्वास टाकत, लहान मुलासारखं आहे सगळं. वेनेसा म्हणते, मला लहान मुलगी म्हणू नका. मी लहान नाही, मी बिझनेस वुमन आहे. विहान म्हणतो, ठीक आहे. थोड्याच वेळात ते दोघं कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. गाडीतून उतरताच मीडियाने त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. विहान नेहमीप्रमाणे शांतपणे पुढे चालत गेला. वेनेसा मागेच राहिली. तिला माहिती होतं की असंच होणार. तीही सरळ हॉलकडे चालू लागली. वेनेसा हळू आवाजात म्हणते, विहान,
तो थोडा पुढे गेला होता. वेनेसा म्हणते, विहान. तो वळून बघतो. तू मला बोलावलं? वेनेसा म्हणते, हो. थांबा ना. विहान म्हणतो, ठीक आहे. त्याने तिच्याकडे हात पुढे केला. वेनेसाने त्याचा हात धरला. वेनेसा हळूच म्हणते, इतकं वेगात चालू नका. पुन्हा मला मागे सोडाल. मीडियाला काहीतरी वेगळंच वाटेल. विहानने मान हलवली. दोघं एकत्र चालत आत गेले. त्यांच्यासाठी राखीव जागेवर बसले. विहान शांतपणे ऑरेंज ज्यूस पीत सगळं निरीक्षण करत होता आणि वेनेसा मात्र प्रत्येक फोटोसाठी हसत होती, लोकांशी गप्पा मारत होती. विहान म्हणतो, वेनेसा, थोड्या वेळात आपण निघूया. वेनेसा म्हणते, का? विहान म्हणतो, मी सांगितलं ना, आपण निघणार. प्रश्न विचारू नकोस. वेनेसा म्हणते, पण का? आपण आत्ताच आलो आहोत. विहान रागात म्हणतो, मी सांगितलं ना, प्रश्न विचारू नकोस. त्याचा राग पाहून वेनेसा घाबरली. वेनेसा म्हणते, ठीक आहे. थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू झाला. सगळं सुरळीत चाललं होतं. अँकर म्हणतो, आता आपला पुढचा पुरस्कार जाहीर करूया. बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर कोण असू शकतो? हो, ते आहेत श्रीमान विहान राठोड. विहान स्टेजवर गेला, पुरस्कार घेतला आणि भाषणासाठी उभा राहिला. विहान म्हणतो, हे सगळं माझ्या मेहनतीमुळे आहे. त्यामुळे हा पुरस्कार मला मिळणं स्वाभाविक आहे. इतकंच बोलून तो परत जागेवर आला. आता महिलांच्या पुरस्कारांची वेळ आली. अँकर म्हणते, आता बेस्ट वुमन फॅशन डिझायनर कोण आहे? हो, आपली क्युटी पाय मिसेस वेनेसा विहान राठोड. वेनेसा चेहऱ्यावर सुंदर हास्य घेऊन स्टेजवर गेली. तिने पुरस्कार स्वीकारला आणि बोलायला सुरुवात केली. हा पुरस्कार मी माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या कर्मचाऱ्यांना समर्पित करते. त्यांच्या मेहनतीमुळेच मला हा सन्मान मिळाला आहे. वेनेसा स्टेजवर उभी राहून पुढे बोलू लागली. हा पुरस्कार मी माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या कर्मचाऱ्यांना समर्पित करते. त्यांच्या मेहनतीमुळेच मला हा सन्मान मिळाला. तसेच मला साथ देणाऱ्या स्पॉन्सर्स आणि मॉडेल्सचेही मी आभार मानते. आणि शेवटी माझ्या स्वतःच्याही, कारण मी माझ्या आवडीचा पाठपुरावा केला, मेहनत घेतली आणि आज इथे उभी आहे. धन्यवाद. अँकर म्हणतो, खूप सुंदर बोललात मिसेस राठोड. वेनेसा हसत खाली आली आणि तिच्या जागेवर बसली. विहान म्हणतो, तुला तो अँकर माणूस माहिती आहे का? वेनेसा म्हणते, नाही. विहान म्हणतो, मग त्याच्याकडे हसलीस का? वेनेसा म्हणते, तो थोडा गोड वाटतो, नाही का? विहान म्हणतो, नाही, मला तो गोड वाटत नाही. उलट तूच त्याच्याकडे थोडी आकर्षित वाटतेस. वेनेसा हलकीशी हसत म्हणते, असं का? छान. पण तुम्हाला तिसऱ्या रांगेत डाव्या बाजूला बसलेली ती बाई गोड वाटते ना? विहान म्हणतो, नाही, अजिबात नाही. वेनेसा म्हणते, मग तुम्ही तिच्याकडे सतत बघत का होतात? तिने थोड्या उपरोधिक सुरात विचारलं. विहान म्हणतो, मी तिच्याकडे पाहिलं म्हणून ती गोड ठरत नाही. वेनेसा म्हणते, आणि मी त्याच्याकडे हसले म्हणून मी त्याच्यावर फिदा झाले असंही होत नाही, मिस्टर विहान राठोड. विहान म्हणतो, मिस्टर विहान राठोड? एवढ्या छोट्या गोष्टीवर इतकी चिडतेस का मिसेस वेसेना केन्सली? वेसेना म्हणजे गोष्ट स्पष्ट केली नाहीत तुम्ही. त्या बाईकडे का पाहत होतात? विहान म्हणतो, ती माझा नंबर मागत होती म्हणून. वेनेसाच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. विहान गोंधळून गेला. वेनेसा त्या बाईकडे नीट बघते आणि फोन लावते. काही क्षणात ती बाई, मिया, त्यांच्याकडे येते. वेनेसा म्हणते, खरं आहे का मिया? तू माझ्या नवऱ्याचा नंबर मागत होतीस? मिया म्हणते, मॅडम माफ करा. हो, मला हवा होता, पण आता कळालं की ते तुमचे नवरा आहेत. सॉरी. वेनेसा म्हणते, सॉरी? ते काय असतं? विहान म्हणतो, अरे वा, तुझी एक वेगळी बाजूही आहे असं दिसतंय, थोडी रागीट. वेनेसा काही न बोलता हसली आणि तिच्या हातातला ज्यूस मियाच्या हातावर ओतला. मिया म्हणते, माफ करा मॅडम, मारियाने मला असं करायला सांगितलं होतं. सॉरी. विहान म्हणतो, मारिया म्हणजे तुझी सावत्र आई? वेनेसा म्हणते, हो. आणि हो, माझी एक रागीट बाजू आहे. सगळ्यांशी गोड राहून या जगात टिकता येत नाही. तो अँकरही मारियाच्याच बाजूचा आहे. आणि ही मिया तुझा नंबर मागत होती कारण मारियाला आपलं नातं तोडायचं आहे. विहान म्हणतो, म्हणजे तू हुशार आहेस. मलाही शंका आली होती. मी तुझ्या सावत्र आईला आणि सीमाला त्या मियाशी बोलताना पाहिलं होतं. तेव्हा समजलंच होतं की हा सगळा प्लॅन आहे. म्हणूनच मी लवकर निघायचं म्हणत होतो, पण तू अँकरकडे का हसलीस ते समजलं नव्हतं. वेनेसा म्हणते, त्याला वाटलं होतं की मारियाचा प्लॅन यशस्वी झाला, पण तसं झालं नाही. म्हणून त्याला लाज वाटावी म्हणून मी हसले. विहान म्हणतो, मला अजून नीट कळलं नाही. वेनेसा म्हणते, शत्रूचं हसूही कधी कधी समोरच्याला लाजवायला पुरेसं असतं. विहान म्हणतो,
आता कळलं. वेनेसा म्हणते हो, आणि आता आपण इथून निघूया. मला इथे राहायचं नाही. कधी सीमा आणि मारिया पुन्हा काही करतील सांगता येत नाही. विहान म्हणतो हां, तुझी ही बाजू काही खास चांगली नाही. वेनेसा म्हणते खरंच? मग कदाचित मला स्वतःला बदलायला हवं. विहान म्हणतो चल इथून निघूया. वेनेसा म्हणते हो. दोघं कार्यक्रमातून बाहेर पडले. विहान गाडी चालवत होता आणि वेनेसा तिच्या फोनवर गाणी ऐकत होती. तेवढ्यात विहानच्या नजरेत काहीतरी आलं. त्याचा चेहरा एकदम रागाने भरला आणि त्याने गाडी वेगात चालवायला सुरुवात केली. वेनेसा म्हणते काय झालं? इतक्या वेळागात का चालताय? विहान म्हणते सीट बेल्ट लाव आणि नीट बस. वेनेसा म्हणते पण काय झालं? तो तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अजून वेग वाढवत होता. वेनेसा म्हणते विहान हळू चालवा. विहान म्हणतो मी सांगतोय नीट बस. काही वेळाने त्याने गाडी एका बारसमोर थांबवली. त्याने गन काढली, त्यात गोळ्या भरल्या आणि काही न सांगता आत गेला. वेनेसा म्हणते विहान काय करताय? पण तो आधीच आत गेला होता. आतून गोळीबाराचा आवाज येऊ लागला. वेनेसा घाबरतच आत गेली. आत सगळीकडे रक्त पसरलं होतं. गोळ्या संपल्यावर विहान काचांच्या बाटल्यांनी लोकांना मारत होता. ते लोक त्याच्याशी झुंज देत होते, पण तो निर्दयीपणे त्यांना मारत होता. हे सगळं पाहून वेनेसा घाबरली. बारमधले लोक पळून गेले होते. काही जण मृत पडले होते, काही जखमी. वेनेसा म्हणते विहान. विहान तिच्याकडे वळला. विहान म्हणतो तू आत का आलीस? बाहेर जा. मी तुला वाचवत त्यांना मारू शकत नाही. जा, तो तिच्यावर ओरडला. ती 2 पावलं मागे सरकली. ती त्याच्यापासून स्पष्टपणे घाबरली होती, पण अचानक ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारण्याऐवजी त्याचं डोकं तिच्या हातांनी झाकलं. एक गुंड काचेची बाटली त्याच्या डोक्यावर मारणार होता, पण ती बाटली वेनेसाच्या हातावर आपटली. विहानला ते कळलं. तो काही प्रतिक्रिया देणार इतक्यात दुसरी बाटली तिच्या डोक्यावर आदळली. मग तिसरी. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली. विहान म्हणतो ए उठ वेनेसा. तो तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून तिला जागा करण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती बेशुद्ध होती. त्याचा राग आता पूर्णपणे उसळला. एका हाताने वेनेसाला धरून तो दुसऱ्या हाताने त्या गुंडांना काचांच्या तुकड्यांनी मारू लागला. शेवटी सगळे गुंड पडले. तो वेनेसाला उचलून थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. गाडी चालवत असताना त्याने तिच्या डोक्याला आधार दिला जेणेकरून रक्त जास्त वाहू नये. ती खूप जखमी झाली होती, पूर्णपणे बेशुद्ध. विहानला कळत नव्हतं का, पण त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. कदाचित तिचा हसता चेहरा त्याला आठवत होता आणि आता ती अशी रक्ताने माखलेली पाहवत नव्हती. विहान म्हणतो ए उठ वेनेसा, उठ म्हणतोय. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिला लगेच वॉर्डमध्ये नेलं. तिच्या मानेला आणि कपाळात घुसलेले काचेचे तुकडे काढायला सुरुवात केली. विहान बाहेर खुर्चीवर बसला होता. त्याचे हात रक्ताने माखलेले होते. एक नर्स आली आणि त्याचे हात स्वच्छ केले. त्याला काही सुचत नव्हतं. मग त्याने ईशानला फोन केला. विहान म्हणतो हॅलो ईशान. ईशान म्हणतो काय झालं विहान? विहान म्हणतो तू हॉस्पिटलमध्ये येऊ शकतोस का? ईशान म्हणतो काय? तू हॉस्पिटलमध्ये आहे? काय झालं? ईशान म्हणतो काय? काय झालं? विहान म्हणतो फोनवर सगळं सांगू शकत नाही, तू ये. ईशान म्हणतो ठीक आहे, लोकेशन पाठव. विहानने लोकेशन पाठवलं आणि थोड्याच वेळात ईशान तिथे पोहोचला. ईशान म्हणतो काय झालं? तू ठीक आहेस ना? विहान म्हणतो मी ठीक आहे, पण वेनेसा ती. ईशान म्हणतो तिला काय झालं? विहान म्हणतो मी त्या मायकेलच्या मागे गेलो होतो. तो बारमध्ये गेला. मी आत जाऊन त्याला आणि त्याच्या लोकांना मारलं आणि चुकून वेनेसाला त्या गुंड्यांनी मारलं तिच्या डोक्यावर. आता मला काय करायचं कळत नाही. म्हणजे मला रडायला हवं का? क्षणभर ईशान स्तब्ध झाला. त्याला विश्वास बसत नव्हता. जो भाऊ आधी इतका भाऊक आणि संवेदनशील होता, तो आज अशी विचारणा करत होता. ईशान म्हणतो तुला काही शुद्ध आहे का? त्याच्या मागे का गेलास? आणि हा कसला प्रश्न विचारतोयस की रडावं का? तुला काही जाणवत नाही का? दुःख, वेदना काहीच नाही? तो विहानच्या छातीकडे बोट दाखवत म्हणाला. इथे काही वाटत नाही का? विहान म्हणतो मला काही कळत नाही, म्हणूनच तुला बोलावलं. मला काय वाटतंय तेच समजत नाही. ती माझ्यासाठी इतकी जवळची नाही. मी तिला अजून बायको म्हणून स्वीकारलेलंच नाही. तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात ईशानने जोरात त्याला थप्पड मारली. ईशान म्हणतो तिने तुझ्यावर विश्वास ठेवला, आपल्या कुटुंबावर विश्वास ठेवला, सगळं सोडून तुझ्या आयुष्यात आली आणि तू इतका स्वार्थी कसा होऊ शकतोस? तुला तिच्याबद्दल जरा तरी सहानुभूती नाही? तू स्वीकारलंस किंवा नाही फरक पडत नाही,
ती तुझी बायको आहे आणि कायम राहील. आणि लक्षात ठेव, कधीही कधीही तुझ्या बायकोवर आवाज चढवू नकोस. मला शंका आहे की तू तिला ओरडतोस, पण मी सांगतो पुन्हा असं कधी करू नकोस. विहान म्हणतो, तुला तिची एवढी काळजी का आहे? काव्याची कर. मला माहिती आहे कसं. ईशान रागात ओरडत म्हणतो, आवाज खाली ठेव. विहान म्हणतो, अरे ऐक ना, मी अजून त्या घटनेतून बाहेर आलो नाही. 4 वर्षांपूर्वी जेव्हा माझं हृदय तुटलं तेव्हा मला इथे दुखत होतं. त्याने छातीकडे बोट दाखवत म्हटलं, मला कळत होतं. आणि आजही मी तेच सांगतो, मी अजूनही दिया देसाईवर प्रेम करतो आणि कधीच ते प्रेम संपवू शकत नाही. ती कोणाचीही बायको असो, तिचं मूल असो, मला फरक पडत नाही. मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्या जागी कोणालाही स्वीकारणार नाही. मी आयुष्यभर एकटाच राहीन, पण तिची जागा कोणालाही देणार नाही, कधीच नाही. ईशान म्हणतो, थोडी तरी लाज बाळग विहान. जी दुसऱ्याची आहे तिच्यावर प्रेम करतोयस आणि इथे तुझं लग्न झालंय. वेनेसा तुझी बायको आहे, तू तिचा नवरा आहेस आणि तुम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम करायला हवं. तू आत्ता जे बोलतोयस ते प्रेम नाही. तुझं मन मान्य करत नाही की दिया तुझी नाही. तू तिला गमवायचं नाही म्हणून तिला मिळवायचं म्हणतोयस. कोणत्याही किमतीत, पण ते प्रेम नसतं, कधीच नाही. विहान म्हणतो, मला कळत नाही, तू तिची एवढी बाजू का घेतोयस? मी तुझा लहान भाऊ आहे. मी इतका वाईट परिस्थितीतून जातोय आणि मला मानसिक आधारच नाही मिळत. हे तुला कधी समजेल? तो डोळ्यातलं पाणी आवरत भूतकाळ आठवत बोलत होता. विहान म्हणतो, हे तू कधी समजू शकशील का? ईशान शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला, तुला एकच हार्टब्रेक झाला आहे आणि तू त्यातून बाहेर येऊ शकत नाहीयेस. चल तुला काही दाखवतो. ईशान त्याला घेऊन एका जुन्या घरासमोर गेला. विहान म्हणतो, आपण इथे का आलोय? ईशान म्हणतो, हे ते घर आहे जिथे वेनेसा लहानपणी राहायचे. विहान म्हणतो, मग? ईशान म्हणतो, तिचा बाप, स्वतःचा बाप, तिला आणि तिच्या आईला इतकं मारायचा की तिची आई रोजच्या मारहाणीतूनच मेली. नंतर त्याने दुसरं लग्न केलं, ती बाई मारिया. तिने वेनिसाला आणखी त्रास दिला. तिचा स्वतःचा बाप तिला मारण्याचा प्रयत्न करायचा. ती जे काही बनवायची ते त्याला नेहमी चुकीचं वाटायचं. कपडे धुतले तरी बरोबर नाही म्हणून मारायचा. तिने केलेलं प्रत्येक काम त्यांच्यासाठी चुकीचंच होतं आणि तिच्या सावत्र आईने तिला कॉलेजलाही जाऊ दिलं नाही. ती कसंबसं त्या नरकातून पडून आली आणि स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला. आज ती जिथे आहे तिथे पोहोचली. तुला माहिती आहे का, ती फुल स्लीव्ज का घालते? तिच्या शरीरावर किती जखमांचे डाग आहेत हे झाकण्यासाठी. तुला माहिती आहे का ती किती असुरक्षित आहे? ती पटकन घाबरते. म्हणूनच बाबा, आई आणि मी तुला सांगतो की तिच्यावर कधीही आवाज चढवू नकोस. विहान थोडा थांबला. विहान म्हणतो, पण तुला हे सगळं कसं माहिती? ईशान म्हणतो, तिचा बाप माफियासाठी माहिती देणारा होता. जेव्हा मी 17-18 वर्षांचा होतो तेव्हा मी काही गुंडांपासून लपण्यासाठी आठवडाभर त्यांच्या घरी राहिलो होतो. मला तिची माहिती आहे, पण तिला मी आठवत नाही आणि मीच तिला तुझ्यासाठी निवडलं. विहान म्हणतो, मग मी जे सहन केलं? ईशान म्हणतो, त्याला थांबवत, नेहमी स्वतःचाच विचार करू नकोस. तिने तुझ्यापेक्षा जास्त सहन केलंय आणि तरीही ती तुझ्यापेक्षा जास्त आनंदी आहे. हे सगळं नजरेवर अवलंबून असतं विहान. तू जगाकडे कसं बघतोस ते महत्त्वाचं आहे. आता सांग, जास्त त्रास कोणी सहन केलाय, तू की ती? आणि जास्त प्रेम, जास्त काळजी कोणाला मिळायला हवी? विहान काही वेळ शांत राहिला. विहान म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीच तिच्यासोबत आनंदी राहणार नाही आणि तिला बायको म्हणून स्वीकारणार नाही, कधीच नाही. तो एवढं बोलून निघून गेला. तो पुन्हा हॉस्पिटलकडे निघाला. त्याच्या मनात खूप काही चालू होतं. ईशान त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण हा तो जुना विहान नव्हता. तो अजूनही हट्टी, रागीट आणि थंड झाला होता. काही दिवसांनी वेनेसा हळूहळू शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले. ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. तिच्या हातांवर बँडेज होतं. कपाळावरही पांढऱ्या पट्ट्या बांधलेल्या होत्या. तिने बाजूला पाहिलं. विहान तिथेच बसून लॅपटॉपवर काम करत होता. वेनेसा हळू आवाजात म्हणते, विहान. तिचा आवाज खूप मंद होता. त्याला ऐकू आला नाही. ती पुन्हा थोड्या मोठ्या आवाजात म्हटली, विहान. विहानने तिच्याकडे पाहिलं. तू जागी झालीस? थांब, डॉक्टरला बोलावतो. तो लगेच डॉक्टरला बोलावतो. डॉक्टर येऊन तिची तपासणी करतात. सगळं नॉर्मल असतं, फक्त तिला विश्रांतीची गरज असते. विहान म्हणतो, तिला डिस्चार्ज मिळेल का? डॉक्टर म्हणतो, हो मिळेल, पण तिची नीट काळजी घ्या. औषध खूप स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे तिला पुन्हा बेशुद्धी येऊ शकते आणि काही दिवस फोन, TV, लॅपटॉपपासून दूर ठेवा. पूर्ण आराम हवा.
विहान म्हणतो ठीक आहे. तो वेनेसाकडे वळतो. विहान म्हणतो तू इथेच थांब. थोड्या वेळात तुला घरी घेऊन जातो. वेनेसा म्हणते ठीक आहे. दुपारी वेनेसाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आता ती तिच्या खोलीत शांतपणे बसली होती. काहीही न करता फक्त विचारात हरवलेली. विहान आत आला. विहान म्हणतो आता कसं वाटतंय? वेनेसा म्हणते बरं आहे, पण डोकं खूप दुखतंय. विहान म्हणतो थोडा वेळ झोप घे. वेनेसा म्हणते मला लगेच झोप लागत नाही, वेळ लागतो. विहान म्हणतो तू खरंच विचित्र आहेस. वेनेसा म्हणते त्यात विचित्र काय आहे? मला पटकन झोप येत नाही बस. विहान म्हणतो ठीक आहे, मी तुला एक गोष्ट वाचून दाखवतो म्हणजे तुला झोप येईल. ती म्हणते ठीक आहे, पण बोरिंग गोष्ट वाच म्हणजे लगेच झोप लागेल. विहान म्हणतो ठीक. त्याने तिला हळूच बेडवर झोपवलं. स्वतः तिच्या बाजूला बसून एक गोष्टीचं पुस्तक उघडलं आणि वाचायला लागला. गोष्ट खरंच खूप बोरिंग होती, पण वेनेसाला अजूनही झोप येत नव्हती. वेनेसा लहान मुलासारखी म्हणते ही खूप बोरिंग आहे. विहान म्हणतो तूच सांगितलं होतंस ना बोरिंग वाचायला. वेनेसा म्हणते पण इतकी बोरिंग नको, काहीतरी इंटरेस्टिंग वाच. विहानने दुसरं पुस्तक घेतलं आणि त्यातून गोष्ट वाचायला लागला. तो वाचत होता आणि मध्येच त्याने पाहिलं वेनेसा शांतपणे झोपली होती.